अमित शहांचा मिशन महाराष्ट्राची ही बातमी आहे। अमित शहा आता 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात आणि दुपारी अमित शहा नागपूरमध्ये आज येतील। नागपूरमध्ये त्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज आढावा घेणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक ही बैठक असेल। लोकसभेत विदर्भात भाजपला कमी जागा मिळाल्या आणि त्यामुळे आता अमित शहा याबाबत काही कानमंत्र देतात का हे पाहायचंय। विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत, त्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक अमित शहा घेणार आहेत। राज्यातल्या 1500 पदाधिकारी या बैठकीमध्ये असतील अशी एक माहिती कळतेय। अमित भाई निवडणुकीच्या संदर्भात अमित भाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आणि अमित भाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे, माझा विश्वास आहे की अमित भाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोहोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमित भाई करतात। तर अमित शहा आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। विजय कसा मिळवायचा, विजयाचा मार्ग कसा आहे हे अमित शहा आज आखणी करून देणार आहेत। त्यामुळे निश्चितच या बैठकीकडे लक्ष आहे। काय नेमका अमित शहा निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे। आज नागपूरमध्ये हा दौरा आहे, तर आजचा दौरा नेमका अमित शहांचा कसा असणार आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे ही माहिती। राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। आज सुरेश भट सभागृहामध्ये दुपारी 2 वाजता अमित शहांची बैठक असणार आहे। अमित शहांचं हे मिशन महाराष्ट्र आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमजीएम कॅम्पसमध्ये त्यांची बैठक होणार आहे संध्याकाळी 6:30 वाजता। रात्री 10:15 ते छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे थांबणार आहेत। तर असा हा अमित शहांचा आजचा दौरा असणार आहे, बैठकांचं सत्र असणार आहे। कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना यामध्ये आज अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत।